कराडचे सुपुत्र श्री भानुदासजी माळी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष म्हणून आदरणीय मल्लिकार्जुनजी खरगे, देशाचे नेते राहुलजी गांधी यांनी नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. आणि कराड तालुक्यात किंबहुना माझ्या माहितीप्रमाणे सातारा जिल्ह्यात ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं पद सन्मान्य पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर श्री भानुदासजी माळी यांना संधी मिळाली आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि त्यांना उदंड आयुष्य देवो आणि त्यांची यशस्वी कारकीर्द हो हीच सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. नमस्कार. कराड तालुक्यातील सुपुत्र आदरणीय भानुदासजी माळी साहेब यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले आणि ही तमाम काँग्रेस जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी सन्मानाची आणि अभिमानाची बाब आहे. आणि ओबीसी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या रास्त मागण्यांच्यासाठी सन्मान्य भानुदास माळीजी साहेब यांनी यापूर्वी खूप संघर्ष केलेला आहे. आत्ताही महात्मा फुले स्मारक आत्ता जे कार्यक्रम चालू आहेत राज्यभर त्याचंही त्यांनी अध्यक्षपद भूषवताना खूप चांगले धोरणं राबवलेत. आणि आदरणीय पृथ्वीराजजी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली भानुदास माळी साहेब हे अतिशय चांगलं काम करतील आणि आम्ही कायमपणे त्यांच्या पाठीमागे राहू. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आपले कराड तालुक्याचे सुपुत्र मान्य श्री भानुदास माळी साहेब यांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आपले सर्वांचे युवा नेते राहुलजी गांधी यांनी ऑल इंडिया काँग्रेस ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड केली. त्याबद्दल मी प्रथम त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. भानुदास माळी हे कालेगावातून छोट्याशा एका गावातून आलेले एक व्यक्तिमत्व आहे. एक शिक्षक असणारा माणूस. याच्या अगोदर या व्यक्तीने महाराष्ट्राचे ओबीसीचे अध्यक्ष म्हणून पद भूषवलं. त्यानंतर त्यांचं काम पाहून आज ऑल इंडिया काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी त्यांना देश पातळीवर त्यांना उपाध्यक्ष म्हणून निवड केली. तसं पाहायला गेलं तर पृथ्वीराज बाबांच्या नंतर आपले राष्ट्रीय पातळीवर NSUला शिवराज मोरे हेही ह्याच्या अगोदर उपाध्यक्ष झालेले आहेत. त्यानंतर हे आपलं तिसरं व्यक्तिमत्व आहे की त्यांना देश पातळीवर काम करण्याची संधी लाभली. तसं पाहायला गेलं तर यशवंतराव चव्हाणांच्या नंतर ह्या 3 लोकांना जी संधी मिळाली ही कराड तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि या निवडीबद्दल मी अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं भानुदास माळी यांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समतेचा विचार जो चव्हाण साहेबांनी दिला देशभर, तो समतेचा विचार घेऊन आम्ही आज देशामध्ये काम करण्यासाठी निघालेलो आहे. खरं तर माझी परवा रात्री 11 वाजता नेमणूक झाली आणि कालचा दिवस सोडला तर आज आम्ही लगेच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहेत. ज्या माणसाने दिल्लीमध्ये अतिशय चांगलं काम केलं, देशामध्ये असं चांगलं नाव कमवलं, त्यांच्या समाधीला नतमस्तक होऊन आपण कामकाज करावं अशा पद्धतीचा विचार कार्यकर्त्यांनी मांडला आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या समाधीवर नतमस्तक आज झालेलं आहे. खरं तर मला आता अजिताप्पा असतील, बाकीचे लोक जाकीरभाई असतील, आमचे जाधव वकील असतील, या सर्वांनी सांगितलं की कराड तालुक्याला, सातारा जिल्ह्याला ही दुसऱ्यांदा संधी मिळते आहे. खरं तर मी माझं भाग्य समजतो की मी अनेक वर्ष या चळवळीमध्ये, या मुवमेंटमध्ये काम करतोय. ओबीसी चळवळ असेल, काँग्रेसची चळवळ असेल, पुरोगामी विचार असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये मी माझ्या संबंध आयुष्यातल्या राजकारणात याच्यातच घालवलेला आहे. आणि आज मी महाराष्ट्राचं अध्यक्षपद ज्यावेळेला सकपाळ साहेब आले त्यावेळी ते म्हणले तुझी आम्हाला राज्यावर इकडं पॅरेंट बॉडीमध्ये गरज आहे. सर म्हटलं फार चांगलं केलं, मला आता त्यातून मुक्त करा आणि मला इकडे घ्या. पण मला इकडे घेतलं आणि दिल्लीच्या लोकांना काय ते आवडलं नाही. त्याने त्या काय विचार केला असेल मला माहिती नाही, पण याच्यात जास्तीत जास्त मुकुल वासनिक यांनी लक्ष घातलं होतं असं माझ्या लक्षात आलं. राहुलजींशी चर्चा केली आणि सांगितलं फाईल पाठवा. मला काय फाईल माहिती नव्हतं, परस्परच माझी फाईल गेली
आणि त्या ठिकाणी नेमणूक आल्यानंतर मला कळलं की खरगे साहेब, राहुलजी आणि केसी वेणुगोपालनी, मुकुल वासनिकने हा निर्णय घेतलाय हे मला नंतर कळलं. आणि खरं तर ही संधी मला त्याने दिलेली आहे देश पातळीवर काम करायची. कराड तालुक्याला, सातारा जिल्ह्याला कुठेही काळीमा फसणार नाही अशा पद्धतीचं काम मी करेन. जवळजवळ 20 राज्यामध्ये मला काम करावं लागणार आहे अशी सूचना त्यांच्याकडून मला आलेली आहे. अध्यक्ष जे आहेत ते थोडंसं वयस्कर आहेत आणि त्यांच्या जोडीला ऍक्टिव्ह कोणीतरी काम केलं पाहिजे ही भूमिका दिल्लीच्या हायकमांडला आली आणि म्हणून त्यांनी माझी निवड या ठिकाणी केली. त्याबद्दल मी काँग्रेस कमिटी असेल, पृथ्वीराजजी बाबा असतील, कारण बाबांनाही याविषयी फोनवर चर्चा झाली असेल, बाबा आम्हाला बोलले नसतील पण बाबांनाही विचारल्याशिवाय हा निर्णय होऊ शकत नाही, त्यांनाही विचारला असेल. आपण सर्वांनी मिळून मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी काँग्रेस कमिटी असेल, जिल्हा काँग्रेस कमिटी असेल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी असेल आणि दिल्लीचे सर्व नेते मंडळ या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि मी थांबतो. चला.